वा वा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मला तुम्ही ओळखलं असेलच. हो. कोण बघू सांगा. थंडी वाजणारी नागिन. मी इच्छाधारी नागिन. वा वा. तुम्ही कोण आहे? मी इच्छाधारी गारुडी. ठीक आहे. तुम्ही मी इच्छा नसताना इथं आलो. मला घरी जायचं पाठवतच नाही. इच्छा नसताना इथं आलाय. हा. हे कशाला घातलंय? हे ऋषी कपूरचे कपडे आहेत. हे ऋषी कपूरचे आहेत. नाही नाही, मला थंडी वाजते म्हणून घातले. एक मिनिट. मागच्या जन्मामध्ये तू माझा प्रियकर होता. मागच्या जन्मी हा नाग होता. मग हा असा का दिसतोय ह्या जन्मी? कारण मागच्या जन्मी त्यांनी खूप बेडूक गिळलेत. त्यामुळे तो आता थोडा थोडा तसाच दिसायला लागलाय बघा, बेडकासारखा. राईट. ओके. तुम्हा सगळ्यांचं मी श्रिया देवी तू मनपूर्वक स्वागत करते. चला हवा येऊ द्या. होऊ दे व्हायरल मध्ये. मंडळी, कसं आहे की आजकाल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये मोबाईल एक अविभाज्य घटक झालाय. अशीच एक महिला आज इथे येणार आहे जिचा हरवलाय मोबाईल. बघूयात तिला तो मिळतोय का नाही. जोरदार टाळ्याने स्वागत करूया गौरवी वैद्य मुंबईहून, अर्णव काळकुंद्री पुण्याहून आणि साईराज चांगले रायगडहून. काय आज खास एवढा नट्टापट्टा? काय म्हणजे आज हळदी कुंकू आहे ना आमच्याकडे संक्रांतीचा. ओ, हळदी कुंकुम. मग काय वाण काय वाटणार आहे? काय म्हणजे शुगर पॅकेट्स. ओ हे बघ ताई. वाव, शुगर पॅकेट्स कुठून आणले? बाजारातून? नाही नाही, ज्यांना वाटणार आहे ना त्यांच्याकडनं आणली. दरवर्षी मी हीच आयडिया करते. आधी बाकीच्यांना लुटते आणि मग हळदी कुंकूच्या वेळेला तेच परत करते. कोणीतरी म्हटलंच आहे, भटाला दिली ओसरी आणि बायको हवी काटकसरी. कुठून काढली ही म्हण? कुठलीही काढेला, मणीपेक्षा लाफ्टर काढला ना तो खतरनाक. मस्त. बाई, तुमच्या बरोबर काय बोलत बसलीये? हळदी कुंकूचं सगळं काम राहिले, अजून मेसेज पण पाठवायचे राहिलेत, बिल्डिंग मधल्या बायकांना पण बोलवायचंय अजून. मोबाईल कुठे गेला माझा? इथेच तर ठेवला होता ना. बाई, कुठे गेला असेल माझा मोबाईल? खिडकी उघडी, म्हणजे चोरी तर नाही ना झाली? बापरे, आता कोण शोधणार माझा मोबाईल? आता एकच व्यक्ती हा मोबाईल शोधू शकते, CID. बापरे. हॅलो. हा हॅलो CID, आमच्या घरी चोरी झाली आहे. भैया कुछ तो गड़बड़ है. हाँ, सकाळी 4 प्लेट कांदा भजी खाल्ली ना, होणारच पोटात गडबड. अबे पोटात नाही रे, ह्या घरात काहीतरी
काहीतरी गडबड वा, वा, आहे. वा. गडबडच झालीये, चोरी झालीये या घरात. पण तुम्ही कोण? आम्ही ABCD. काय सॉरी आम्ही काय म्हणतात ते ABCD. काय म्हणताय तुम्ही? हे दया काय असतं रे ते? सर XYZ असतं ते. XYZ? भया मला मान्य आहे तू कच्चा लिंबू आहेस, पण तुझ्यामुळे आम्ही एलिमिनेट होऊ शकतो. सॉरी सर, मला वाटतं तुम्हाला CID म्हणायचंय आणि तुम्ही ABCD म्हणताय. एक मिनिट, आमच्या तुका काढू नका. CID मुळातच खूप हुशार असतात. सांगा काय गेलं चोरीला? मोबाईल. मला वाटतंय मोबाईल सोबत तुमचा मेंदू पण गेलाय चोरीला. मोबाईल चोरीला गेलाय तर कोणी CID ला बोलवत का? मोबाईलला शोधायचंय तर अस्मिताला बोलवा ना. त्याच्यात खूप मौल्यवान गोष्ट होती हो माझी. बँकेचा पासवर्ड वगैरे नाही. ATM चा पिन कोड वगैरे ना नाही. मग काय होतं त्यात? माझ्या सेल्फी होत्या. किती महत्वाच्या होत्या त्या. साहेब, एकदाचा मोबाईल ना मिळाला तरी चालेल, पण त्याच्यामधल्या सेल्फीज तरी रिकव्हर करून द्या. अजून काही अपेक्षा आहेत का मॅडम? चार्जर पण नीट कनेक्ट होत नाहीये. अजून काही प्रॉब्लेम आहे का? हेडफोनची वायफाय थोडी कट झाली आहे बघा ना. हा ठीक आहे, नक्की बघतो. अजून काही प्रॉब्लेम आहे का? सर, माझ्या मोबाईलची कॅमेरा सुद्धा बिघडले, बघा ना. नक्कीच बघतात. मोबाईल रिपेअरिंगची टपरी लावली का? वायरच कट झाली आणि चार्जरच बिघडलाय. काय लावून ठेवले तुम्ही? काय लावून ठेवले म्हणजे तुम्हीच काही करत नाहीये. दुसरा टाइमपास लावून ठेवलाय. असं असेल ना तर मी दुसऱ्या CID ना बोलविला, कुशल सर आणि भाऊ सरांना. हे बघा, आता बोलवाच तुम्ही. म्हटलाय तर बोलवाच. ते आमच्यापेक्षा जास्त टाइमपास करणार. ऐका मग तुम्ही बघा. आम्ही बोलवा. आता मला मोबाईल शोधून देताय की नाही तुम्ही? हो देणार आहोत. तर वहिनी, आम्हाला सांगा, तुम्ही शेवटच्या वेळेस तुमचा मोबाईल कुठे ठेवलेला होता? मी नेहमी माझा मोबाईल या टेबलावरच ठेवते. येस सर. लिहून काढ. वहिनी नेहमी त्यांचा मोबाईल ह्या टेबलावर ठेवतात आणि हाच तो टेबल लिहून काढ लगेच. सर, नाही लिहू शकत. का? मी अजून सिनियर KG मध्ये आहे. मला फक्त पोयम म्हणता येतं. म्हणू का? नको. चोर आणि बहिणींचा मोबाईल इथनं उचललाय म्हणजे त्याच्या हातात सेट असे हे नक्कीच म्हटले असणार.